तर बघा याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपले कुठं झाले होते 44पर्यंत झाले होते है ना. आता आपल्याला 45पासून समोर बघायचं आहे. 44वर लाईट गेली होती तर थोडासा जो होता तुम्हाला सॉल्व करायचा होता लास्टमध्ये राहिला होता बरोबर. काय म्हणते, यदि गुलजार की वर्तमान आयु में 6 घटाकर शेषफल को 18 से भाग दे तो अनूप की आयु प्राप्त होती. महेश की आयु 5 वर्ष है तथा अनूप महेश से 2 वर्ष छोटा है. तर 3 जे नावं आलेले आहेत आपल्याकडे कोणकोणते आलेले आहेत बघा. गुलजारची प्रेझेंट एज पकडला आपण जी, अनूपची पकडला ए आणि महेशची पकडला सपोज एम. तर काय म्हणते बघा, गुलजार की वर्तमान आयु में से म्हणजे जी में से 6 घटाकर जो बचेगा बोले उसको कितने से 18 से अगर डिवाइड करता हूँ तो किसकी एज प्राप्त होती है अनूप. पहिल्या वाक्यानुसार या प्रकारे काय बनला मॅथमॅटिकल स्टेटमेंट बनला बरोबर. हां काय म्हणते दुसरा, काल आग्रे आला नव्हता ना काहून काहून सांगतो ना काहून. हाँ मानो तू. महेश की आयु 5 वर्ष है. महेश आपल्याला डायरेक्ट दिलेला आहे किती वर्षाचा आहे 5 वर्षाचा आहे बिचारा. तथा अनूप महेश से, अनूप काय आहे महेश से 2 वर्ष छोटा है म्हणजे अनूप जो है महेश से 2 वर्ष छोटा है म्हणजे अनूप किती झाला 3 इयरचा अनूप झाला. महेश झाला 5 इयरचा. अनूपची वय इथं ठेवा, जीची व्हॅल्यू नाही भेटू शकत का, तर 3 गुणिला आणि इकडे जी -6 18 त्रिक +6. हा जो जी आहे किती वर्षाचा आहे 60 आहे का. ओके देन काय म्हणते बघा नेक्स्ट 46. एक व्यक्ति तथा उसके पुत्र की आयु का योग 45 वर्ष है. 46 वाला है ना. एक पुत्र आणि एक फादर आणि सन है ना. फादर आणि सन इनके पुत्र, इनके आयु का योग कितना है ओके. 5 वर्ष पूर्व उनकी आयु का गुणनफल उस समय उस व्यक्ति के आयु का 4 गुना था. तर अशा टाईपचं झालेलं आहे बघा. तर 5 वर्षाच्या पहिले काय झाला असता हा F-5 न S- असे दोघांची झाली असते. तर यांचा गुणनफल अरे हा झाला होता वाटते ना सेम हो का झाला होता. अच्छा झाला होता ना सेम आहे -5 बरोबर. त्या उस समय उस व्यक्ति के आयु का 4 गुना था म्हणते. तो उस समय की आयु कितनी थी F-5. तर आपण काय केला हा इंटू आहे हा बी इंटू आहे ओके. डिवाइडमध्ये केला असता ना तर यस = काय होईल 4 + 5 म्हणजेच 9 इयर. देन 47 बघा. एक व्यक्ति की आयु उसकी माता की आयु का 2/5 भाग है ना. एक कोणीतरी माता म्हटलेलं आहे तर सन, व्यक्ती म्हणजे सन झाला असता ना. तर जे सन आहे त्याची आयु किती आहे म्हणते त्याची माता म्हणजे काय मदर का. ठीक आहे. हे एज पकडतो आपण त्यांची प्रेझेंट एज. ठीक है. 8 वर्ष बाद उस व्यक्ति की आयु उसकी माता की आयु से आधी हो जाएंगी म्हणजे S + 8 = हाफ ऑफ M + 8 या प्रकारे हो जाएगी. यदि पुढे गेला बे उसकी माता की वर्तमान आयु क्या है. तर बघा कसं काढू शकतो आपण SM रेशो काढू शकतो. यस आणि M रेशो काय झाला असता अरे 2/5 झाला असता.
हे झाली असती 2x आणि हे झाली असती 5x, एक्सचा मल्टिप्लाय. अरे करतो रेशोला ॲक्च्युअलमध्ये करण्यासाठी. आता जर ह्या एक्सची व्हॅल्यू मी इथं मांडलो तर एक्सची व्हॅल्यू नाही मिळेल का मला? आणि एक्सची व्हॅल्यू मला मिळाली, सपोज एक्सची व्हॅल्यू मला मिळाली, तर मी तिथं पुट करून त्यांच्या प्रेझेंट एजचा रेशो नाही काढू शकत का? अरे काढू शकतो की नाही? हां, तर काय झालं असतं? 2x + 8 1/2 5x प्लस, अरे हो, हा 2ला इकडे पाठवून टाका मल्टिप्लायमध्ये, तर काय झालं असता? 4x 8 दुने आणि हा 5x प्लस हा इकडे 16 - 8 आणि 5x - 4x म्हणजेच x = किती आला? एक्सची व्हॅल्यू 8 भेटली तर यस किती झाला असता? 2x आहे ना, तर किती? 8 दुने, अरे झाला असता. आणि मदर किती झाली असती? 5x, म्हणजेच अरे 5x म्हणजे 8 म्हणजे ओके. तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने सोडवू शकतो, कोणता पण कन्सेप्ट लावू शकतो. तुम्ही इक्वेशनवाला लावू शकता, एकाची व्हॅल्यू दुसऱ्यामध्ये पुट करू शकता, ठीक आहे. तर असं वेगवेगळ्या पद्धती राहू शकतात, तशा काही टेन्शन नाही. जे आपल्याला वेळेवर सोयीस्कर वाटते किंवा जसं हात चालते चालवून टाकायचा, आहे की नाही. होऊ शकते याला काही लोकांनी दुसऱ्या मेथडनं सोडवलं असतील, है ना, काही फरक पडत नाही, उत्तर सेम येईल. अरे आलं? हां, देन स्नेह की आयु अपने पिता की आयु का छठा भाग है. छठा भाग है म्हणजे 1/6. ओके. स्नेहसाठी यस की आयु 1/6 ऑफ फादर. अरे बरोबर. हां, 10 वर्ष बाद स्नेह के पिता की आयु विमल की, आता विमल दुसरी आली वाटते कोणीतरी, है ना. ओके. 10 वर्ष बाद स्नेह के पिता की आयु विमल की आयु से 2 गुनी हो जाएंगे. ओके. तर 10 वर्ष बाद यसची बी का होईल? यस + 10 होईल. फादरचा पण का होईल? यस + 10. विमल बी का होईल? अरे होईल की नाही? हे केव्हाची कंडिशन आहे? 10 वर्षानंतरची कंडिशन आहे. सगळ्यांमध्ये प्लस करावं लागते. ओके. फक्त फादरच्या वयात प्लस केला म्हणजे चालेल का? नाही. तर काय म्हणते? 10 वर्ष बाद म्हणजे य + 10 पिता की आयु विमल की आयु से 2 गुनी हो जाएंगी. विमल की आयु, अरे बरोबर. यदि विमल का 8वां जन्मदिन 2 वर्ष पूर्व मनाया गया हो तो स्नेह की वर्तमान आयु कितनी है? तर वी जो आहे प्रेझेंट एज किती आहे विमलची? वी. बरोबर. तिचा 8वा वाढदिवस केव्हा मनवला म्हणते? जर याच्यातून तुम्ही 2 मायनस कराल तर 8. बरोबर. म्हणजे आता विमल किती वर्षाची असेल? आता विमल किती वर्षाची असेल? पिता की तथा पुत्र कोणाची आयु काढायची आहे? स्नेह की वर्तमान आयु काढायची आहे. तर स्नेहचा रिलेशन आपल्याला यप बरोबर दिलेला आहे, म्हणजे मला पहिले यप काढावं लागेल. आता वीची व्हॅल्यू भेटली 10. 10 वर्षानंतर ते कितीची होऊन जाईल? अरे 10 + 10 20 दुने -10. य + 10 होता ना, य + 10 होता इथं, तर आपण त्या 10ला तिकडे घेऊन गेलो. बरोबर. हे 10 तिकडे गेले ना, इथं काढायला. अरे बरोबर. यप झाला 30. आता कोणाची काढायची? स्नेह. तर स्नेह = 1/6 ऑफ 30 म्हणजेच, तर स्नेहाची किती झाली असती? 5 वर्षाची आहे. स्नेहल किती वर्षाची आहे? आहे का आपल्याकडे स्नेहल? अरे आहेस का?
देन 49। एक पिता तथा पुत्र की आयु 10 वर्ष बाद 5:3 के अनुपात में होंगी, जबकि 10 वर्ष पूर्व इनकी आयु 3:1 के अनुपात में होंगी। पुत्र तथा पिता की वर्तमान आयु का अनुपात क्या आहे? तर या टाईपचे झाले ना आपले. या व्हिडिओमध्ये एक घेऊन घेतो, कोणी म्हणले नाही पाहिजे. आहे का नाही भाऊ? आहे का नाही? बरं, उभी आडवी लाईन काढायच्या अशा टाईपच्या प्रॉब्लेमसाठी हे असते आपली काय, प्रेझेंट एज. दोघं जण आहेत, कोण कोण? फादर आणि समोर फादर आहे बघा, आणि मागे काय आहे, तर 10 वर्ष बाद. म्हणजे इकडे काय करून टाकतो 10+, तर किती आला असतं इकडे 5:3. आणि जबकि 10 वर्ष पूर्व म्हणजे 10 वर्षाच्या पहिले यांच्या आयुच्या अनुपात किती होता पुन्हा, आणि प्रेझेंटच्या वर्तमान आयुच्या अनुपात काढायचा आहे की नाही. हां, तर मग हां इकडे वाढवा. डिफरन्स सारखा आहे का? तसा आहे, डिफरन्स सारखा आहे. तर बघा 10 आणि 10 20 वर्षासाठी 2 वाढला, तर 10 वर्षासाठी कितीने वाढेल रेशो? 1 वाढेल. इकडे होऊ शकते इथं काय असेल 4 आणि इथं असेल 2. 4:2 म्हणजे 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4. 2:1 वगैरे काही नाही आहे. पुत्र, हां समोर पुत्र घेतलेला आहे बघा आणि मागे पिता घेतलेला आहे, तर 1:2 हा रेशो येईल डायरेक्ट विदाऊट एज काढता. अगर डिफरन्स सारखा असेल 10 20 वर्षासाठी 2 वाढला रेशो बघा नाही. याच्यामध्ये बदल कितीचा झालेला आहे +2. याच्यामध्ये अरे हो की नाही, तर 10 वर्षासाठी 1 वाढवा. पण गोष्ट अशी आली असती इकडे 4 आला असता, इकडे किती आला असता 2. तर 2 1 जा 2 2 जा. आता 2:1 हा फादर इज टू सनचा आहे, सन इज टू फादरचा करायला असता 1:2. ओके, पण तसा नाही काढायचा आहे. तर दुसरी पद्धत काय आहे, हो यांच्या डायरेक्ट समानच आहे. तर डायरेक्ट 2ची व्हॅल्यू किती झाली असती 20. तर 2 1 जा 2 10 जा, म्हणजे 1ची व्हॅल्यू किती 10. तर 10 वर्षाच्या पहिले 10 त्रिक आणि 10 एक अरे राहिला असता. हे 10 वर्षाच्या पहिलेची गोष्ट होय. तर आता समोर का करावं लागेल, प्लस करावं लागेल. प्रेझेंटमध्ये जायचं आहे तर हा झाला असता 20 10 वर्ष आणि हा किती झाला असता 40. तर बघा तोच रेशो आला असता आपला, आला असता. हां, तर काय झालं असता, पुत्र तथा पिता 1:2 करून पाहिल्या होत्या. तुम्ही सोडवून पाहता का जी घरी? हां, देन 50 नंबरचा बघा. इस समय मीना की आयु अपने बेटी के आयु से 8 गुनी है. इस समय म्हटलेलं आहे म्हणजे प्रेझेंटची गोष्ट म्हटलेली आहे. हां, तर काय आला असता, मीना म्हणजे काय झाली असती मदर. अरे मदर मीना झाली असती, मदर मीना दोघीसाठी बी का लागला असता यम. और अपनी बेटी म्हणजे कोण, डॉटर. तो डॉटर के लिए क्या रख देंगे डी. तर मीना की आयु म्हणजे यम जे आहे अपने बेटी से 8 गुना आहे म्हणते, 8 × D. हां, मग 8 वर्ष बाद. तर 8 वर्षानंतर यांची काय होऊन जाईल M+8 आणि D+, हाँ 8 वर्ष बाद उसकी बेटी के आयु का अनुपात क्रमश कितना हो जाएगा, तो M+8 आणि मीना समोर आहे ना, हां D+8 किती 10:, तर मीनाची वर्तमान आयु कितनी आहे. पुन्हा आपण काय करू शकतो, इथे एक्सची व्हॅल्यू डायरेक्ट काढू शकतो, म्हणजे रेशो घेऊ शकतो. अरे घेऊ शकतो का, नाहीतर मग तुम्ही यमच्या ठिकाणी काय टाकू शकता
8D टाकू शकता यावाल्या इक्वेशनमध्ये, क्रॉस मल्टिप्लाय करून समोर सोडवू शकता. जमल पक्का, कारण अशा टाईपची झाले आहेत म्हणून म्हणत आहोत. ओके. देन राकेश एवं योगेश की आयु का अनुपात 4:3 है. इनकी आयु का योग कितना हो रहा है 28. तो 4 आणि 3 7. 7 झाला बेरीजमध्ये डायरेक्ट बेरीज करून टाका. 7x झाला असता 7 डिवाइडमध्ये गेला असता 7 चौ एक्सची व्हॅल्यू 4 भेटली, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपली 4 झाली जशी. तर 4 गुणिला 4 4 चौ आणि 4 तिक बरोबर 16 आणि 12. मग काय म्हणते 16 वर्ष बाद इनके आयु का अनुपात क्या होगा. हा 16 होता, 16 आणि 16 किती झाला असता 32. आणि तो 12 होता ना, 12 ने 16 किती झाला असता. आता काटून टाका. 4 7 4 8 म्हणजे 8:7. ओके. सोपासा प्रॉब्लेम होता हा. ठीक आहे. अजून काही बाकी आहेत का याच्यामधले, या चॅप्टरचे प्रॉब्लेम बघा. हो 2 प्रॉब्लेम बाकी आहेत है ना. ओके. एक पिता की आयु उसके पुत्र के वर्तमान आयु से कितनी है 2 गुना. तर चला सांगा ऋतिक, मग उभे व्हा. काय लिहू स्टेटमेंट. हां पितासाठी F आणि पुत्रासाठी हां तो झाला आम्हाला माहीत आहे तो. चल घे समोर. फादरसाठी F आणि सनसाठी यस. ओके. समोर पहिल्या वाक्यानुसार काय बनला असता. हां बोल लवकर. काय इथे काय लिहू तू सांग. रेशो लिहू की डायरेक्ट वाक्य लिहू का मॅथमॅटिकल भाषेत लिहू. पहिले बे तो पूर्ण नको वाचू. पहिल्या स्टेटमेंटनुसार माझ्या इथं का लिहिलो असतो मी ना तो सांग. कुठच्या एक्स न फॅक्स सांगता पहिले मला याच्याच भाषेमध्ये सांगा ना. हां चौधरी. अबे पगल्यानो पहिलेच रेशो बनवायचा नाही. हां अबे एक पिता की आयु म्हणजे F. ओके. पुत्र के वर्तमान आयु म्हणजे यस से 2 गुनी है साठी इक्वल टू. अबे पहिले हा लिहायचा, त्याच्या बादमध्येच काय बनवायचा त्याच्या रेशो. अगर काम असल तर पहिलेच रेशोमध्ये लिहून टाकाल या प्रकारे. त्याची गरज आहे नाही आहे पहिले पाहावं लागेल ना समोर. आपण याचा रेशो बनवू शकतो. यसला खाली नेला तर रेशो बनते. पहिले तुम्हाला तेच सांगितलं की प्रश्नानुसार मांडणी करणं शिका, त्याच्यातून तुमच्या व्हॅल्यू निघतील. पुरी रामायण महाभारत झाल्यावर विचारता का बाबा बाण कशी पकडायची आहे. मग काय म्हणते यदि पुत्र की वर्तमान आयु म्हणजे डायरेक्ट बघा. आता वर्तमान आयु पुत्राची किती भेटली आपल्याला 20. तर फादर कितीचा असेल काही लागला. हाँ रेशो फेसो काही लागला. तो कितने वर्ष पहले पिता की आयु पुत्र की आयु से 3 गुना थी. आता पुत्र आहे 20. अरे बरोबर हैं. यदि पुत्र की वर्तमान आयु कितना आहे म्हणते 20. ओके. तो फादर झाला असता 40. तो कितने वर्ष पहले पिता की आयु पुत्र की आयु से 3 गुना थी. ओके. तर किती वर्षाच्या पहिले म्हणजे F - X
आणि इकडे पण काय होऊन जाईल यस मायनस एक्स आणि हा होऊन जाईल, समजलं? तर हा याच्या खाली आणतो आता, एफ मायनस एक्स अपॉन यस मायनस काय रेशो बनला, अरे बनला नाही बी घेतला रेशो तरी चालते ना, डायरेक्ट व्हॅल्यू पुटअप करू आपण, कारण आपल्याजवळ प्रेझेंट वय आहे. हां, फादरची प्रेझेंट वय आणि सनची प्रेझेंट वय अरे 20 होता, तर 40 मायनस एक्स आणि हे 60 मायनस 3x, हा तीनच्या दोघांना पण झाला असता मल्टिप्लाय. हा इकडे 60 मायनस 40, इकडे किती झाला प्लस मायनस 20, तर एक्सची व्हॅल्यू किती आली 10. किती? तर बघा 10 वर्षाच्या पहिले असं झालं असतं की हा झाला असता बाबू 10 वर्षाचा, सन झाला असता 10 वर्षाचा आणि याची बी 10 वर्षानं कमी करा 30 झाला 30. असा आहे तो. तुमच्यावर टेमकवा लागते बाबू, बसा. मिशेल ने 9 वर्ष पहले विवाह किया था. ओके, लग्न केव्हा झाला होता? तर मिशेलची प्रेझेंट एज पकडून घ्या. मिशेल जो भी असेल यश याची यम, आज उसकी आयु, लग्न केव्हा झाला? तर लग्न झाला विचारायचे यम मायनस 9, 9 वर्षाच्या पहिले म्हणते ना. ओके, आज उसकी आयु उस समय की आयु का कितना आहे म्हणते 1, तर आजची आयु म्हणजे कोण, आणि 1/3 पट आहे म्हणते कोणाच्या, उस समय की आयु क्या म्हणजे. ओके म्हटला. मग अब उसकी पुत्री की आयु, उसकी अबे असा वाला होता ना भाई, पुत्री की आयु म्हणजे डॉटर 1/6 ऑफ मिसळ, तर 2 वर्ष पूर्वी पुत्री की आयु कितनी थी. तर कसं काढू शकतो बघा, यमची व्हॅल्यू काय झाली असती 6D झाली असती, आधीकडे गेला तर भरून टाका, 3 आहे का 3 ने 1, बरोबर. साइन 3 आणि 6 24D आणि 9 असं झालं असतं. हा इकडे तो तिकडे, तर 36 = 24D मायनस 18D किती आला 6D आणि 36, तर 36/6 म्हणजे D किती आला. असा सेम प्रॉब्लेम झाला आहे ना बे. तो 2 वर्ष पूर्व उसकी पुत्री की आयु कितनी थी, डॉटर अभी कितने की है, तो 2 वर्ष पूर्व कितने की थी वो, -2 कर दो, मतलब तो 53 का ई इनमें से. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा चॅप्टर आपला झालेला आहे. आणि सेकंड जे एक्झरसाइज आहे ते तुम्हाला ट्राय करणे आहे. तिथले जे काही बी नाही जमतील ते मला विचारणे आहे. आहेच नाही, सेकंड एक्झरसाइज आहेत नाही याने आहे. तुम्ही डायरेक्ट गेलो का नाही आहे, नाही बे ॲपमध्ये असेल. ओके, ॲपमध्ये तुम्हाला सेकंड एक्झरसाइज मिळून जाईल. 9च प्रश्न आहे. ओके चालेल, ठीक आहे. तर बघूया आता नेक्स्ट चॅप्टर.